ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मी किसन महाराज चौधरी ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाच्या संदर्भात आत्मसंयम योग याबद्दलचं चिंतन आपण ऐकत आहोत। मागच्या निरूपणामध्ये आपण ऐकलं की आपलं शरीर हे किती महत्त्वाचं आहे आणि योग सामर्थ्याच्या माध्यमातून किंवा योगाच्या माध्यमातून आपल्याला जीव शिव ऐक्य साधता येतं आणि हे साधलं ते नाथपंथीयांनी सांगितलं। परंतु सर्वसामान्य माणसांना हे अत्यंत अवघड वाटलं किंवा अत्यंत अवघड वाटत असेल, म्हणून नाथ संप्रदाय थोडा मागेच पडला। गृहस्थाश्रमो न सांडिता प्रपंच रेषा नोलांडिता, गृहस्थाश्रम तर सोडायचा नाही, प्रपंचाच्या रेषा तर ओलांडायच्या नाहीत आणि मग आम्हाला ब्रह्मापर्यंत कसं पोचता येईल, भगवंतापर्यंत कसं जाता येईल, असा सोपा मार्ग ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी सांगितला। मागच्या निरूपणामध्ये वज्रासनात बसल्यानंतर उडियान बंद आहे, जालंधर बंद आहे, यातून आपण आपली कुंडलिनी जागृत करू शकतो आणि ती एकदा ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचली की मग जीवशिव हे ऐक्य आपल्याला जाणवते। मग इतकं हे शरीर हे आपल्या सगळ्या शक्तीचं भांडार आहे। या ठिकाणी माऊलींनी पुन्हा सांगितलं आहे, काजे आपण आता देवो हा बोली जो उपायो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे। म्हणजे आपल्या प्राप्तीचं साधन, या प्राप्तीचं साधन जे आहे ते आपलं शरीरच आहे। परंतु यामध्ये मुख्य अडचण काय येते, इथपर्यंतसुद्धा माणूस जाऊ शकतो, पण यामध्ये प्रमुख अडचण येते ती म्हणजे आपला आळस। आणि आळस असण्याचं प्रमुख कारण आहे आपला आहार। आणि म्हणून आजचं चिंतन जे आहे हे पूर्णपणे आहाराच्या संदर्भातच आपण पाहणार आहोत। जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच येत म्हणितला अधिकार्या। म्हणजे या मार्गापर्यंत जायचा अधिकार कोणाला असतो हे त्यांनी सांगितलं। मग हा अधिकार आपल्याला का मिळू शकत नाही, तर त्याचं कारण सांगितलं आहे। जो रसनेंद्रियाच्या अंकिला म्हणजे जो आहाराच्या मागे गेला आणि आहार एकदा झाला किंवा घेतला की तो निद्रेसी जीवे विकला, मग निद्रा ही त्याच्या अधिक जवळ येते आणि मग सगळ्या सुखाला तो पारखा होतो। म्हणून जीवनामध्ये आहार अत्यंत महत्त्वाचा आहे। आहारावर आपलं नियंत्रण असणं हेही तितकंच गरजेचं आहे। सात्विक आहार म्हणजे आहार 3 प्रकारचा असतो। सात्विक आहार आहे, तामसी आहार आहे आणि राजस आहार आहे। आहाराप्रमाणे आपल्या वृत्ती बदलतात। सात्विक आहार घेणारी माणसं ही सात्विक वृत्तीची असतात। त्यांचे आचार, विचार आणि उच्चार हे सात्विकच असतात। राजस वृत्तीची माणसं यांचा आहार हा राजसी असतो, राजस असतो आणि त्यामुळे त्यांच्या वृत्ती, आचार, विचार आणि उच्चार याही तशाच प्रकारचे असतात। तिसरा जो आहार सांगितला तो तामसी आहार। तामस आहार घेणारी माणसं ही तामसी वृत्तीची असतात। त्यामुळं त्यांच्या वृत्ती, त्यांचा आचार, त्यांचा विचार, त्यांचा उच्चार तोही त्याचप्रमाणे घडत असतो। म्हणून सात्विक आहार महत्त्वाचा आहे। आहार तर आपल्याला सोडताच येणार नाही, कारण आहार हे आपल्या शरीराचं एक साधन आहे। मग आहार आपला कसा असावा या संदर्भातलं बरंचसं विवेचन या 6व्या अध्यायाच्या उत्तरार्धात केलेलं आपल्याला दिसतं।
सात्विक आहार जर आपण घेतला तर आपले विचारही तसेच राहतात. आहाराचा परिणाम आपल्या सगळ्या गोष्टींच्यामुळं होत असतो. म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक फार छान सोय केली आहे की एकदा तरी आपण उपवास केला पाहिजे. म्हणून आपण एकादशीचं व्रत करतो, अनेक प्रकारची व्रतं वैकल्य करतो. त्यातला कर्मठपणा जर सोडून दिला तर ही जी व्रतवैकल्य आहेत ही शरीराला शिस्त लावण्यासाठी असतात. एकादशी किंवा आपण उपवास असं म्हणतो. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे जवळ राहणे. म्हणजे कोणाच्या जवळ राहायचं आहे आपल्याला, तर भगवंताच्या जवळ राहायचं आहे. आणि भगवंताच्या जवळ भरल्यापोटी माणूस राहू शकत नाही. म्हणून तो मितहारी असला पाहिजे, मितभाषी असला पाहिजे आणि आपला आहार हा कमी असला पाहिजे. म्हणून काही व्रतं आपल्याला सांगितलीत, त्यामध्ये आपण सगळेजण एकादशीचं व्रत करतो. परंतु आपण मात्र या सगळ्या गोष्टीच्या उलट वागतो. आपल्याकडे एक म्हण आहे किंवा विनोदाने आम्ही सांगत असतो, एकादशी आणि दुप्पट खाशे. उद्या जर एकादशी असेल तर आदल्या दिवशीच रात्री जेवताना आमच्या घरातून सांगितलं जातं की उद्या एकादशी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आज चांगलं पोटभर जेवून घ्या. आणि एकादशी जेव्हा सुरू होते ना, त्यावेळेला सकाळपासून शेंगदाणे कुटा, साबुदाणे कुटा, वरई कुटा, दिवसभर कुटाणा चालू असतो. खजूर झाली की केळे आहेत, केळे झाली की राजगिरा वडे आहे. हे सगळं आम्ही खात असतो. तो उपवास होऊ शकत नाही. उपवास म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत या इंद्रियांचं दमन आपल्याला करता आलं पाहिजे. पूर्वी ऋषीमुनींचा आहार हा एकच असायचा. दुर्वास मुनी यांचा आहार एकच असे. ते फक्त दुर्वा खात आणि दुर्वा हा त्यांचा प्रमुख आहार असायचा आणि म्हणून त्यांना दुर्वास ऋषी हे नाव पडलं. किंवा एक व्यासांना आपण बादरायण असं म्हणतो. व्यासांचं नाव बादरायण असं आहे. बादरायण म्हणजे काय, तर बादरायण म्हणजे बोर, म्हणजे बोरावर ज्याचा उदरनिर्वाह करतात ते बादरायण. म्हणजे व्यासांचा आहार ठरलेला असे ते म्हणजे बोर ते जास्त खात असत. किंवा च्यवन नावाचे ऋषी आपल्याकडे होऊन गेले. च्यवन म्हणजे आवळा. मग त्या च्यवन ऋषींचा आहार हा आवळा हा एकच त्यांचा आहार होता आणि म्हणून त्यांना आवळ्याला आपण च्यवन म्हणतो आणि त्या आवळ्यावरून त्यांचं नाव च्यवन असं पडलं आणि आवळायुक्त आपण खातो म्हणून त्याला आपण च्यवनप्राश असं म्हणतो. अनेक व्यक्तींचा आहार हा ठरलेला असतो. मी असं ऐकलं आहे आणि कुठेतरी वाचलं आहे की संत विनोबाजींचा आहार हा ठरलेला असे. ते किती आहार घेत, आश्रमातलं त्यांचं जीवन, जेव्हा ते सकाळी उठत तेव्हा आश्रमाच्या बाहेर येत आणि एक वाडगाभर दही घेत. सूर्य उगवायला सुरुवात झाली की ते वाडग्यातलं दही प्यायला सुरुवात करत आणि सूर्य पूर्ण उगवला की दही पिण्याचं संपवत. म्हणजे आहारावर नियंत्रणही असे आणि आहाराची वेळही साधली जात असे. इतका आहार त्यांचा असायचा. सूर्यास्ताच्या वेळेलासुद्धा ते अशाच प्रकारचा आहार घेत असत आणि म्हणून आज विनोबांचं नाव संतांच्या मांदियाळीमध्ये आपण घेत असतो. माणसाचा आहार मित असावा, कमी असावा. म्हणजे कमी असेल तर आपल्या आचाराला आणि विचाराला, आपल्याला उच्चारालासुद्धा एक प्रकारचं एक बंधन प्राप्त होतं. आरोग्याचं एक प्रकारचं सुंदर लक्षण आहे. आपण पाहतो की काही मंडळी कोणत्याही वेळेला आपण खातो, आपलं जे आरोग्य बिघडतं याचं एकमेव कारण ते आहे. पूर्वी आहारामध्ये नियमितपणा असायचा. आता नियमितपणा संपलेला आहे. पाहिजे त्या वेळेला पाहिजे ते आम्ही खात असू तर आमचं आरोग्य हे कसं चांगलं राहील. म्हणून आहार हा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आहारामुळं आपलं आरोग्य हे चांगलं ठरत असतं. आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आम्ही नेहमी सांगत असतो, माणसाने एकपट खावं, दुप्पट पाणी प्यावं, तिप्पट चालावं, चारपट व्यायाम करावा आणि पाचपट हसावं. पण आपण नेमकं उलटं करतो. आपण पाचपट खातो आणि एकपटच हसतो. त्यामुळं आपलं आरोग्य बिघडतं. आरोग्य आपलं चांगलं ठेवणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे.
उत्तम आरोग्याचं लक्षण हे आत्ताच मी आपल्याला सांगितलं. मनाची एकाग्रता, आहारामुळं माणसाच्या मनाची एकाग्रता होऊ शकते. एकाग्रता जर असेल तर जीवनातलं साध्य आपल्याला सिद्ध करता येतं. जेव्हा द्रोणाचार्यांनी एकदा कौरवांची आणि पांडवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि समोर एका झाडावर त्यांनी एक पोपटाची प्रतिकृती ठेवलेली होती आणि प्रत्येक शिष्याला ते आपल्या जवळ बोलावत आणि त्याला विचारत, त्या झाडावर तुला काय दिसतं आहे? कोणीतरी सांगावं, झाडावर मला फक्त पानं दिसत आहेत. कोणीतरी सांगावं, झाडावर मला फुलं दिसत आहेत. कोणीतरी सांगावं, झाडावर मला पोपट दिसतो आहे. पण जेव्हा अर्जुनाला हा प्रश्न विचारला त्यावेळेला अर्जुनाने एकच उत्तर दिलं, मला त्या झाडावरील पोपटाचा उजवा डोळा दिसतो. इतकी एकाग्रता. आणि ही एकाग्रता येण्याचं प्रमुख कारण जर असेल तर मनाची एकाग्रता. मनाची एकाग्रता ठेवायची असेल तर त्यालाही आपला आहारच कारणीभूत आहे. आणि शरीरामध्ये तेवढा संयमसुद्धा असला पाहिजे. संयमामुळं आपलं जीवन हे व्यवस्थित ठेवता येतं. आहारामुळं आणि संयमामुळं जीवन हे चांगलं होऊ शकतं. शिस्त, त्यामुळे आपल्या जीवनाला शिस्त येते. म्हणून आपण म्हणतो की वेळेत खावं, वेळेत उठावं, वेळेत सगळ्या गोष्टी कराव्यात. जो लवकर उठतो, उशिरा झोपतो, तो खरा आरोग्यवान असतो. आणि ही जी शिस्त आहे, ही शिस्त आपल्या शरीराला लागली पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगतानासुद्धा अनेक प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. आहार तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे मजिजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात की आहार हा मित असला पाहिजे, कमी असला पाहिजे आणि हा आहार नित्यनेमाने आपण घेतला पाहिजे. हरिपाठाच्या अभंगामध्ये ते म्हणतात, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये नियमितता असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असेल तर भगवंत हा आपल्याजवळ असू शकतो. माऊलींनी अनेक प्रकारची या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की अभ्यास हा महत्त्वाचा आहे. आणि योगविद्येमध्ये सुद्धा किंवा योगशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. असो, आज आपण आहाराबद्दलची माहिती सांगितली. सात्विक आहार, राजस आहार आणि तामसी आहार कसा असावा या संदर्भातलं निरूपण आपण पाहिलं. आता तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.